जय हिंद. आपण काल काय पाहत होतो? आपण उभयान्वयी अव्ययाचा एक पार्ट म्हणा किंवा एक भाग पाहला. आज आपण उभयान्वयी अव्ययाचा दुसरा पार्ट पाहणार आहे, दुसरी किस्त पाहणार आहे आपण आज उभयान्वयी अव्ययाची. कालचं पूर्ण पाठ आहे बघा. काल आपण एक पार्ट पाहिला, आज आपण दुसरा पार्ट पाहून राहिलो. कालचा पार्ट ज्यांना पाहिला नसेल त्यांनी पहिले कालचा पार्ट पहा. व्हिडिओच्या प्लेलिस्ट मध्ये तो व्हिडिओ भेटून जाईल, उभयान्वयी अव्यय क्रमांक 1, आणि तो बघितल्यानंतर या पार्टवर या. तसेच त्याच्यामध्ये प्रयोगाचे सुद्धा काही पार्ट दिलेले आहे. मी 3 पार्ट मध्ये प्रयोग आपण टाकलेला आहे. आता बघा, उभयान्वयी अव्यय, उभय म्हणजे काय? 2, आणि अन्वय म्हणजे 2 प्रधान शब्द किंवा 2 प्रधान वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे. हे अविकारी आहे की नाही? या उभयान्वयी अव्ययाचे किती प्रकार पडतात? आता हे जरी याच्यामध्ये लिहून नसलं तरी तुमच्या पाठ आहे की नाही? ठीक आहे. मग आता पहिला प्रकार कोणता? दुसरा प्रकार कोणता? आपण प्रधानत्व बघितला की नाही काल? प्रधानत्वाचे किती प्रकार होते? पहिला कोणता? दुसरा, तिसरा, त्याच्यानंतर आता जो समुच्चय होता ते बेरीज होती. विकल्प म्हणजे हे किंवा, न्यूनत्व म्हणजे कमीपणा किंवा, आणि गौणत्व परिणाम म्हणजे एखाद्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीवर काय होतो. आता गौणत्व बोधक, गौणत्व बोधकचे किती प्रकार पडतात? पहिला कोणता? दुसरा कोणता? तिसरा कोणता? मग हे जसंच्या तसं आपल्या काय असलं पाहिजे? पाठ असलं पाहिजे. मला काय म्हणायचं, लक्षात येऊन राहिलं, समजून राहिलं, हे पाठ असलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा, आता आपण हे पूर्ण काल बघितलं. आपण डायरेक्ट आता गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययावर जाणार आहोत. रिव्हिजन झाली. PYQ सोडून राहिले ना बाबू? PYQ जर खरंच सोडत नसाल तुम्ही, झालेल्या प्रकरणामागचे जर प्रश्न घेत नसाल तर मग समजून जायचं की तुमचा तो प्रकार पाहिजे तसा तुम्हाला होणार नाही. मला काय म्हणायचं, लक्षात येऊन राहिलं ना? त्यामुळे PYQ तुम्हाला 5 लागते. चला आता गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययावर येऊन राहिलो आपण. आता बघा, गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययाबद्दल ही काही माहिती दिलेली आहे. बघा काय काय म्हणते हे. गौणत्व बोधक यालाच काय म्हणतात? मिश्र. कारण जर 2 समजा प्रधान असेल तर ते संयुक्त असते. कारण दोघांमध्ये जर सेम क्वालिटीचा काही कंटेंट असला तर तो वेगळा होऊ शकतो. पण एखादा गोष्टी जर दुसऱ्यावर 100% अवलंबून असेल तर तो वेगळा होऊ शकत नाही. त्याचं मिश्रण होत असते. काल मी तुम्हाला समजून सांगितलं. उदाहरणार्थ ही एक डब्बी आहे आणि ही एक डब्बी आहे, वेगवेगळ्या डब्या आहे, एकत्र केल्या, एकत्र ठेवल्या, नंतर वेगळ्या करता येतात. हे संयुक्त होत्या, विभक्त करता येतात. परंतु या पाण्यामध्ये जर समजा निंबू टाकलं किंवा या पाण्यामध्ये जर साखर टाकली किंवा या पाण्यामध्ये जर सपोज दुसरं काही टाकलं तर ते आपल्याला वेगळं करता येत. मला काय म्हणायचं, लक्षात येऊन राहिलं? ते मिश्रण झालं. मिश्रण म्हणजे वेगळं करता येत नसते. संयुक्त म्हणजे वेगळं करता येत असते. संयुक्त मध्ये दोन्ही वाक्य प्रधान असतात. मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य त्याच्यावर अवलंबून आणि दुसरं वाक्य एकामेकावर ते अवलंबून असते. समजून राहिलं? उभयान्वयी अव्ययांनी जोडणाऱ्या या 2 वाक्यापैकी एक वाक्य काय असते? दुसरे त्याच्यावर अवलंबून असणारे काय असते? तेव्हाच त्याला उभयान्वयी अव्ययाला कोणतं म्हणतात? हे काही कंडिशन्स. त्याच्या पहिली कंडिशन, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांना जोडणाऱ्या या वाक्यांना कमीत कमी एक वाक्य काय असणे आवश्यक आहे? गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांना जोडणाऱ्या वाक्याला दोन्ही वाक्य गौण नसतात, त्यातील एक वाक्य काय असते? म्हणजे एक तर कमावतं लागल, बाकीचे त्याच्यावर डिफेंड असले तर चालतील. त्यानंतर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांना जोडलेली वाक्य काय असतात? समजून राहिलं? आपण वाक्याच्या प्रकारात हे सर्व पाहणार आहोत. सर्व हे युट्यूबवर देतो मी, तसंच देतो टाकून. ठीक आहे. आपला एक डाटा तर सेव्ह राहते. त्याच्यानंतर आता याचे 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार कोणता? आता स्वरूप बोधक म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं एखाद्या गोष्टीनं स्वरूप उलगडून दाखवलेलं असते तेव्हा त्याला स्वरूप बोधक असे म्हणतात. आता स्वरूप कसं उलगडून दाखवलं बा ते आपण बघू. बघा आता पहा. आता काय, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपया म्हणजे काय? 100 पैसे. आता हे 1 रुपया म्हणजे 100 पैसे होते की नाही? म्हणजे हे 100% असंच आहे की नाही? आणि खाली 1 रुपया म्हणजे 100 पैसे आणि खाली इथं अव्यय दिलेले आहे त्याचे, म्हणजे, म्हणून, की, जे. हे आलं की त्याला काय म्हणायचं? स्वरूप बोधक. पण एकानं दुसऱ्या गोष्टीचं काय उलगडून दाखवलं पाहिजे? स्वरूप. पण 1 रुपया म्हणजेच काय होते? आलं का लक्षात? बरं. गुरुजी म्हणाले की, बरोबर आहे. मराठीचे गुरुजी असेच म्हणतील ना? मराठीचे गुरुजी हे नाही म्हणतील मराठी आहे बा शिकवणं सुरू आहे मराठी व्याकरण, आणि ते म्हणतील किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ते कोण म्हणतील? भूगोलाचे गुरुजी म्हणतील. मग गुरुजी
तोंड उघडलं मराठीच्या लेक्चरमध्ये तर असंच काही निघन की नाही. म्हणून हे वाक्य याच्यावर काय आहे, अवलंबून आहे. या वाक्याने याचं काय उलगडून दाखवलं पहा. छत्रपती संभाजी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एक पुत्र होते की नाही, त्यांचे थोरले बंधूही होते. परंतु छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते की नाही, म्हणजे याचं यानं काय उलगडून दाखवलेलं आहे. व्हेरी गुड. विनंती अर्ज ऐसा जे, आपण विनंती अर्ज ऐसा जे, कृपया बा असं असं काम असल्यामुळे आम्ही असं असं करावं, असंच आपण पुढे लिहितो का नाही. असं तर नाही लिहित विनंती अर्ज ऐसा जे, कार्य काय माझला कार्य असं असं तर नाही करू शकत आपण. मग विनंती असला तर त्याचा रोखही कसा असला पाहिजे, याच पद्धतीचा असला पाहिजे. म्हणजे यानं या सर्व याचं काय उलगडून दाखवण. मग एखादं वाक्य जर दुसऱ्या वाक्याचं इथं दिलं, या उभ्याने व्यव्याने प्रधान वाक्याचे स्वरूप कोणत्या वाक्याचे, स्पष्टीकरण किंवा खुलासा हे कशामध्ये मिळतो, गौण वाक्यात मिळतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, स्वरूप बोधक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. म्हणजे एका रुपयाचं स्वरूप कोण उलगडून दाखवलं. मग यातलं प्रधान कोणतं आहे, 1 रुपया. गौण कोणता आहे, समजून राहिलं. म्हणजे हे होते प्लस मायनस. प्लस मायनस म्हणजे पहिलं वाक्य प्रधान आणि दुसरं वाक्य काय, समजून राहिलं, लक्षात आलं. तुम्ही युट्यूबवर पाहता पाहता याचा स्क्रीनशॉट काढू शकता, पाहिसाल ना. चला, त्याच्यावर तर चांगला निघेल. चला पुढे काय, उद्देश काढसान ना. ओके, आता उद्देश बोधक व्हिडिओ पाहायचा. काय होत असते एक तुम्हाला सांगू का, आपण जर ते रिवाइज केलं तर त्याचं आणखी चांगलं होत असते. रिव्हिजन जशीच्या तशी आपल्याला वाटत नाही का आठवून पाव, पूर्ण तसं तसं थोडी नव्हते. मग होत आहे तर काऊन नाही केलं पाहिजे आपण. बघा बघा आता उद्देश बोधक उभयान्वी अव्यय बघा काय आहे. आता प्रत्येकाचा उद्देश आहे ना, कोणाचा काही ना काही उद्देशाशिवाय आपण इथं येऊन बसलो का, काही ना काही उद्देश असं जीवनात करण्याचा, ते दिसला म्हणजे ते उद्देश बोधक. उद्देश बोधक म्हणजेच कोणतं, गौण वाक्य. आणि गौणत्व बोधक मध्ये असलेलं म्हणजेच ते काय, मिश्र वाक्य. बघा आता पहिलंच वाक्य किती मस्त आहे. त्यांनी पाहावे म्हणून तिने काय केला, नट्टापट्टा केला. म्हणजे आता त्यांनी पाहावे हा तिचा उद्देश आहे की नाही, म्हणून तिनं त्याच्यासाठी काय केला, प्रकृती सुदृढ व्हावी सबब मी सिगरेट पितो. चांगलं वाटन का ते. म्हणजे असं करण्यासाठी असंच कर लागन ना. तुम्ही इथं ऑप्शन काढू शकत, असं केलं तर असं होते. ठीक आहे. चांगला नवरा मिळावा याकरता तिने, असं करण्यासाठी तिनं असंच केलं. बरोबर आहे. आता असं काही नाही आहे, चांगला नवरा मिळावा याकरता तिने अभ्यास केला असं वाक्य पाहिजे होतं ते, पण ठीक आहे. उच्च शिक्षण घेता यावे यास्तव तो, समजून राहिलं. म्हणजे त्याचा या प्रत्येक याच्यातून काय दिसून राहिला, उद्देश दिसून राहिला, म्हणून त्याला काय म्हणतात. हे ऑप्शन काढत नाही बसायचं, सर असं केलं तर असं नाही होत का. आपण जसं याच्यामध्ये बघितलं होतं की नाही, आपल्या काल प्रधानत्वामध्ये हे निघते का ऑप्शन बा, मग त्याची सायकल नादुरुस्त झाली तो ऑटोनं गेला, आपण त्याच्यात असे काढले होते. इथं जास्त डोकं लावायचं नाही, सरळ पाच याच्यात उद्देश दिसून राहिले रे बा. उद्देश हे गौणत्व मध्ये येते, गौणत्व म्हणजे काय असते, मिश्र असते. हे डायरेक्ट कुठं कुठं रट्टा मारायचा. आता इथं अव्यय म्हणून सबब यास्तव यासाठी याकरिता. आता कंडिशन्स काय दिलेली आहे, ठीक आहे. यामध्ये प्रधान वाक्याच्या कृतीचा उद्देश किंवा गौण वाक्यात दर्शवला जातो व तो उद्देश साध्य करण्यासाठी कृती पुढील वाक्यात दर्शवण्याचे कार्य करतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, उद्देशबोधक म्हणतात. आता इथं टीप दिलेली आहे. यामध्ये पहिले वाक्य काय असते, गौण असते, म्हणजे पहिलं वाक्य मायनस असते आणि दुसरं वाक्य काय असते, प्रधान असते. कारण हे पाहण्यासाठी तिला काय करावं लागेल, हे सुदृढ होण्यासाठी त्याला काय करावं लागेल, व्यायाम महत्वाचा आहे. बरोबर आहे. नवरा जाऊ दे तिकडे, नवरा महत्वाचा नाही कोणता, तेव्हा नवरा कसा भेटत मग, बरोबर आहे. परदेशात कायला गेला तो, समजून राहिलं. म्हणजे दुसरं वाक्य इथं प्रधान आहे, पहिलं वाक्य काय आहे, समजून राहिलं. नाही तुम्हाला स्वरूप उलगडून दाखवा म्हटलं, स्वरूप उलगडलं तर ते स्वरूप बोधक म्हणजे गौण मध्ये असते, उद्देश मध्ये कशामध्ये असते, गौण मध्ये असते. फक्त ते बरोबर कंडिशन्स त्याच्या लक्षात ठेवायच्या. पुढचं आता बघा, पुढे आहे कारण बोधक. आता मला सांगा, आपल्याला कारण कशात असते समजतेच ना, आपण प्रत्येक गोष्टीचं कारण असतं देतो. मग पहा इथं काय म्हटलेलं आहे, तिने नोकरीचा राजीनामा दिला कारण, आहे की नाही, कारण आम्हाला हीच वस्तू हवी कारण की मी दररोज
दररोज हाच ड्रेस घालतो, असं पाहिजे होतं, हाच ड्रेस घालतो कारण माझ्याजवळ कपडे नाही, कारण माझा तो काय आहे, समजून राहिलं. मग इथं सरळ सरळ उद्देश दिसून राहिला का तुम्हाला, इथं स्वरूप दिसून राहिलं का, इथं काय दिसून राहिलं, कारण बोधक. स्वरूप उलगडून दाखवलं तरी गौण, उद्देश दाखवलं तरी गौण, आणि कारण दाखवलं तरी गौण. मग इथं येते कारण का की टिप. यामध्ये पहिले वाक्य काय असते आणि दुसरे वाक्य काय असते, कारण नोकरीचा राजीनामा दिला तस तिला काय करता येईल, हीच वस्तू आवडते, कारण किती, ड्रेस गणवेश. बरोबर आहे, समजून राहिलं. म्हणजे बघा आपण आता असं लक्षात ठेवते, स्वरूप बोधक मध्ये पहिलं वाक्य प्रधान होतं, दुसरं वाक्य काय होतं, गौण होतं. बरोबर आहे. त्यानंतर उद्देश बोधक मध्ये पहिलं वाक्य गौण होतं, दुसरं वाक्य काय होतं, प्रधान होतं. कारण बोधक मध्ये पहिलं वाक्य काय राहील, प्रधान, आणि दुसरं वाक्य काय राहील. आणि त्याच्यानंतर आता याच्यानंतरचा संकेत बोधक प्रकार आहे, याच्यामध्ये पहिलं वाक्य गौण राहील आणि दुसरं वाक्य काय राहील, कुठं कुठं आपल्याला रट्टा मारायला लागते. समजून राहिलं, लक्षात आलं. हे स्वरूप दिसलं तर स्वरूप बोधक बोलत चला. त्याच्यानंतर उद्देश दिसला तर, कारण दिसला तर, आणि संकेत दिसला तर. आता संकेत म्हणजे काय असते बरं, है ना, भविष्यात मी नोकरीवर लागलो तर अमुक करीन ढमुक करीन, जर असं झालं तर तसं होईल, है ना. ते कधी कधी मी पाहत असतो त्या सोशल मीडियावर, मला कुंभमेळ्यात झाले पुरते 40 कोटी लोक तिथं येऊन राहिले. मग मी जर समजा 40 कोटी लोकायले 1-1 रुपया मागितला, त्यातले मला अर्ध्याही नाही दिले, तरी माझ्याजवळ 20 कोटी, ते आपण पाहतो ना. मग जर तरच आहे ना, त्यालाच कंडिशन म्हणतात. आता हे का तुम्ही एवढे लहान थोडी नाही, समजणार नाही. मग तेच जर तर पाहतात, जर तर आहे की नाही, यालाच काय म्हणतात, संकेत बोधक. एकदम सोपे प्रकार आहे. जर अभ्यास केला तर यश मिळेल, जर अभ्यास केला तर यश मिळेल. समजून राहिलं. हा, तू घरी आलास की आपण बागेत जाऊ, ठीक आहे. वाटेत तहान लागली तरी बाहेरचे पाणी, ठीक आहे. पाऊस भरपूर पडला म्हणजे बरे. आता हे म्हणजे तुम्ही एका ठिकाणी पाहिलं की नाही, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, पण तिथं त्यानं स्वरूप उलगडून दाखवलं होतं. इथं त्यानं काय संकेत दाखवला. म्हणजे असं काही नाही की बा हा की इथं कसा काय आला, हा तर कारण मध्ये होता. त्याचा अर्थ पाहता. अर्थ काय म्हटलेला आहे, गौण वाक्यात संकेत दर्शवला जातो, तर प्रधान वाक्यात काय दर्शवला जातो, प्रधान, आहे ना. तर अशा पद्धतीनं असते. यामध्ये पहिले वाक्य काय आहे, गौण आहे म्हणजे मायनस आहे, दुसरे वाक्य काय आहे, आणि आपल्याला संकेत बोधक म्हणजे समजते की नाही. बरोबर आहे. अशा पद्धतीने आहे. मग हे सोपा आहे की नाही. मग मला सांगा, उभयान्वयचे किती प्रकार पडतात, पहिला कोणता, दुसरा कोणता, गौणत्वाचे प्रकार, पहिला कोणता, एका गोष्टीचं दुसरं स्वरूप उलगडून दाखवते, दुसरा कोणता, एका गोष्टीचं दुसरं उद्देश दाखवते, तिसरा कोणता, एका गोष्टीचा दुसरा कारण दाखवते, त्याच्यानंतर एका गोष्टीचा संकेत दुसरं दाखवते. आता हे जे 4ही प्रकार येतात, हेच म्हणजे मिश्र वाक्य. कोणते वाक्य, तुम्हाला मिश्र वाक्यात मी सांगणारच आहे, मिश्र वाक्याचा व्हिडिओ मी करणारच आहे. आणि त्याच्यानंतर जे काल आपण बघितले होते, काल कोणते बघितले होते आपण, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यून, हे म्हणजे कोणते वाक्य होते, संयुक्त. संयुक्त म्हणजे प्रधानत्व आणि मिश्र म्हणजे गौणत्व. आता पुढे, ठीक आहे, स्क्रीनशॉट काढला आणि चला पुढे केवल प्रयोग घेऊया. आलं लक्षात, समजलं. इथं आपलं उभयान्वय हे प्रकार